नेक्स्ट इज व्हेरिएशन इन व्हॅल्यू ऑफ जी, अर्थातच ॲक्सिलरेशन ड्यू टू ग्रॅव्हिटी जी आहे तर त्याच्यामध्ये कोणत्या पद्धतीनं व्हेरिएशन येणार आहे तर ते आपण डिस्कस करू. पहिला पॉईंट आहे आपला चेंज अलॉंग विथ द सरफेस ऑफ द अर्थ. म्हणजे या अगोदर तुम्हाला सांगितलं होतं मी एक थोडीशी कन्सेप्ट कोणती की पोलवर ॲक्सिलरेशन ड्यू टू ग्रॅव्हिटी ही काय आहे सर्वात जास्त आहे आणि हळूहळू तिकडे ते डिक्रीज होत सर्वात लिस्ट सर्वात कमी जर सरफेसवर कुठं असेल ती कुठं आहे इक्वेटरवर अर्थातच विषुववृत्तावर. ठीक आहे. फर्स्ट पॉईंट विल द व्हॅल्यू ऑफ जी बी द सेम एव्हरीवेअर ऑन द सरफेस ऑफ द अर्थ. प्रश्न विचारला आहे की ॲक्सिलरेशन ड्यू टू ग्रॅव्हिटीची जी व्हॅल्यू आहे ही अर्थच्या सरफेसवर सर्वच ठिकाणी सारखी आहे का? तर आन्सर आहे नो. The answer is no. The reason is that the shape of the earth is not exactly spherical and so the distance of a point on the surface of the earth from its center differs somewhat from place to place. आणि ॲक्सिलरेशन ड्यू टू ग्रॅव्हिटीची व्हॅल्यू अर्थच्या सरफेसवर सर्व ठिकाणी सारखं नसण्यामागं जर रिझन जर पाहिलं आपण तर तो आहे अर्थचा शेप. कारण अर्थचा शेप जो आहे तो एक्झॅक्टली स्पेरिकल नाही आहे. तर ॲक्च्युअल डिस्टन्स ऑफ अ पॉईंट ऑन द सरफेस ऑफ द अर्थ फ्रॉम इट्स सेंटर डिफर्स सम व्हॉट फ्रॉम प्लेस टू प्लेस. कारण प्लेस टू प्लेस जर पाहिलं आपण तर अर्थच्या सेंटरपासून सर्व बाजूला जर आपण जसं सर्क्युम्फरन्स फाइंड करतो आपण तसं आउटर पॉईंट जर पाहिला आपण है ना तर ते सर्व ठिकाणी सारखे आहे का? नाही. म्हणजे आपण जी रेडियस घेतो अर्थची 6400 किलोमीटर ही अप्रॉक्सिमेट व्हॅल्यू आहे. जसं एखादा सर्कल तुम्ही काढला आणि सर्कलच्या कोणत्याही साईडला जर आपण रेडियस कॅल्क्युलेट केली त्याची व्हॅल्यू कशी येते? सारखी येते. तसं अर्थच्या संदर्भात असेल का? नाही. तसं अर्थच्या संदर्भात नाही. कारण तर सांगितलेलं आहे स्पष्टपणे की डिस्टन्स ऑफ अ पॉईंट ऑन द सरफेस ऑफ द अर्थ फ्रॉम इट्स सेंटर डिफर समव्हॉट फ्रॉम प्लेस टू प्लेस. म्हणजे तुम्ही स्थान बदललं की अर्थच्या सेंटरपासून सरफेसचं डिस्टन्स काय झालं या ठिकाणी बदलणार. कारण ॲक्च्युअल मी नंतर ग्राफिकल रिप्रेझेंटेशन सांगतो तुम्हाला की ही रेडियस जी आहे ही डिफर कशी आहे आणि आपण जी व्हॅल्यू घेतो ती कोणती आहे? अप्रॉक्सिमेट किंवा आपण ॲव्हरेज व्हॅल्यू म्हणू. ओके. ड्यू टू इट्स रोटेशन द अर्थ bulge at the equator and is flatter at the poles. आता अर्थ जी आहे तर ॲक्च्युअल आपल्याला माहीत आहे तिचं दोन पद्धतीचं रोटेशन आहे. एक सेल्फ स्वतःभोवती बरोबर आणि दुसरा आहे सनच्या सराउंडिंगला ती रिव्हॉल्व करत असते. आता अर्थच्या रोटेशनमुळे काय होतं माहिती आहे का की अर्थ जी आहे ही इक्वेटरवर थोडीशी काय झालेली आहे? बल्ज झालेली आहे. बल्ज म्हणजे तिचा शेप थोडासा वाढलेला आहे. जसं की इन मराठी आपण थोडं सांगू की फुगणे वगैरे आहे की नाही तर त्या टाईपचं थोडं शेप आहे. मात्र पोल जवळ जर पाहिली तर ती थोडी कशी आहे? फ्लॅट टाईपची आहे. ओके. सो शेपमध्ये जो चेंज आलेला आहे तो चेंज कशामुळे आलेला आहे? तिच्या स्वतःच्या रोटेशनमुळं. आणि या रोटेशनमुळं काय झालेलं आहे की पोलवर ती फ्लॅट आहे आणि इक्वेटरवरती थोडीशी बल्ज आहे. म्हणजे विषुववृत्तावरती थोडीशी फुगीर आहे आणि ध्रुवावर ती कशी आहे? थोडीशी चपटी आहे ना फ्लॅट टाईप आहे. इट्स रेडियस इज लार्जेस्ट ॲट द इक्वेटर अँड स्मॉलेस्ट ॲट द पोल्स. आला पॉईंट तो की अर्थची रेडियस जी आहे ही इक्वेटरवर कशी आहे? लार्जेस्ट रेडियस आहे आणि पोलवरची जी रेडियस आहे ती रेडियस कशी आहे? तिची स्मॉलेस्ट रेडियस आहे. आता आपण थोड्या वेळानं काय करू तुम्ही याच्या अगोदर पण तुम्हाला जिओग्राफीमध्ये झालेलं आहे. अर्थचे जे डायमीटर असतात साऊथ नॉर्थ आणि ईस्ट वेस्ट ह्या डायमीटर्स आपण चेक करू आता आपण नेटवर आणि त्यावरून तुम्हाला अंदाज येईल की ॲक्च्युअल मग त्या डायमीटर आपण रेडियस करू शकतो आणि त्याच्यावरून लक्षात येईल आपल्या की जी लार्जेस्ट रेडियस आहे ती कोणत्या पॉईंटला आहे? इक्वेटर पॉईंटला आहे आणि जी स्मॉलेस्ट रेडियस आहे ती कोणत्या पॉईंटला आहे? पोलवर आहे. ओके. द व्हॅल्यू ऑफ जी इज दस हायेस्ट ॲट द पोल्स अँड डिक्रीजेस स्लोली विथ डिक्रीजिंग लॅटिट्यूड. आणि दॅट्स वाय ॲक्सिलरेशन ड्यू टू ग्रॅव्हिटीची जी व्हॅल्यू आहे ती पोलवर सर्वात जास्त आहे, हायेस्ट आहे. आणि हायेस्ट असण्यामागे रिझन काय? कारण पोल जो आहे तो अर्थच्या सेंटरपासून स्मॉलेस्ट डिस्टन्सला आहे आणि दॅट्स वाय पोलवर जी ॲक्सिलरेशन ड्यू टू ग्रॅव्हिटीची व्हॅल्यू आहे ती आहे हायेस्ट आणि ती आहे अप्रॉक्सिमेटली 9.832 मीटर पर सेकंड स्क्वेअर. आणि
जसं जसं आपण लॅटिट्यूड डिक्रीज करू, ओके, कारण लॅटिट्यूड डिक्रीज करत असताना अर्थातच आपण इक्वेटरकडे जात असताना ती जी व्हॅल्यू आहे, ओके, डिक्रीज स्लोली विथ डिक्रीजिंग लॅटिट्यूड, आणि हळूहळू ती स्लो होते आणि लोएस्ट कुठं आहे, इट इज लोएस्ट ॲट इक्वेटर. आणि इक्वेटरवर जेव्हा येऊ आपण तर इक्वेटरवर ॲक्सिलरेशन ड्यू टू ग्रॅव्हिटीची व्हॅल्यू ही कशी आहे, लोएस्ट आहे. ती व्हॅल्यू आहे 9.78 मीटर पर सेकंड स्क्वेअर. आता पोलवरची जी व्हॅल्यू आहे आणि त्यानंतर इक्वेटरची जी व्हॅल्यू आहे, तर या दोन्ही व्हॅल्यूंची जी सरासरी आहे, ॲव्हरेज आहे, तर ती व्हॅल्यू असते 9.8, जी की आपण कॅल्क्युलेशनमध्ये यूज करत असतो. ॲज यू नो की मॅक्झिमम जे ॲप्रॉक्सिमेट कॅल्क्युलेट आहे त्यामध्ये तर आपल्याला व्हॅल्यू किती घ्यावी लागते, 10 घ्यावी लागते, ओके. आता हे तर आपण पाहिलं की अलॉंग द सरफेस ऑफ द अर्थ ॲक्सिलरेशन ड्यू टू ग्रॅव्हिटी जी व्हॅल्यू आहे ही कॉन्स्टंट आहे का, नाही, ती सेम नाही. आता सेकंड प्रश्न आहे की अर्थच्या सरफेसच्या जर आपण अबोव गेलो तर अशा वेळेस ॲक्सिलरेशन ड्यू टू ग्रॅव्हिटीच्या व्हॅल्यूमध्ये काही फरक पडतो का, तर चला तो आन्सर आपण शोधू. As we go above the earth's surface, the value of r in equation 5 increases and the value of g decreases. आता जसं जसं आपण अर्थच्या सरफेसच्या अबोव जाऊ, कारण मी तुम्हाला स्मॉल आरचे एक कन्सेप्ट सांगितली होती. स्मॉल आर काय आहे, रेडियस ऑफ ऑर्बिट म्हणलो होतो आपण त्याला, आणि त्याला आपण काय केलं होतं की कॅपिटल आर प्लस एच. कॅपिटल आर काय आहे, अर्थची रेडियस, आणि अर्थच्या सरफेसपासून एखादा ऑब्जेक्टच्या हाईटला आहे ती हाईट त्याच्यामध्ये काय करायची आपल्याला, ॲड करायची आहे. आता प्रश्न असा आहे की अर्थच्या सरफेसच्या आपण अबोव जातो, याचा अर्थ अर्थची जी व्हॅल्यू आहे अर्थातच कॅपिटल आर प्लस एच ही व्हॅल्यू इन्क्रीज होईल का डिक्रीज होईल, इन्क्रीज होईल. हां, जसं जसं आपण अर्थच्या जो अबोव चाललो म्हणजे आपण हाईटवर चालू ना, जितकं आपण हाईटवर जाऊ तितकी आरची व्हॅल्यू काय होणार या ठिकाणी, इन्क्रीज होणार. आणि जितकी आरची व्हॅल्यू इन्क्रीज होणार तितकी ॲक्सिलरेशन ड्यू टू ग्रॅव्हिटीची व्हॅल्यू काय होणार या ठिकाणी, डिक्रीज होणार. म्हणजे जसं आपण अर्थच्या सरफेसच्या अबोव जाऊ तर ॲक्सिलरेशन ड्यू टू ग्रॅव्हिटीची व्हॅल्यू काय होत जाणार त्या ठिकाणी, डिक्रीज होत जाणार, कमी होत जाणार. However, the decrease is rather small for heights which are small in comparison to the Earth's radius. आता ॲक्सेलरेशन ड्यू टू ग्रॅव्हिटीची व्हॅल्यू डिक्रीज तर व्हायली मान्य आहे, पण ती लगेच स्मॉल डिस्टन्ससाठी जी आहे ती लगेचच तिचा इम्पॅक्ट दिसणार आहे का आपल्याला. सपोज एखादी अर्थवरून आपण 100 मीटर किंवा 500 मीटरवर एखादा ऑब्जेक्ट प्लेस केला की त्याच्यावर ग्रॅव्हिटीचा इम्पॅक्ट फार असेल का, नाही. कारण ग्रॅव्हिटी जी कमी होणार आहे विथ द रेफरन्स आपल्याला कसं विचार करणं आहे, अर्थच्या रेडियसचा विचार करणं आहे. लक्षात आहे ना. आता पुढे आपण 2 फॉर्म्युले बघणार आहोत की त्या फॉर्म्युल्याच्या साहाय्याने आपण एक्झॅक्ट काढू शकतो की एक्झॅक्ट कोणत्या हाईटला ॲक्सिलरेशन ड्यू टू ग्रॅव्हिटीची व्हॅल्यू काय होणार आहे, 0 होणार आहे. एक्झॅक्ट कोणत्या हाईटला ॲक्सिलरेशन ड्यू टू ग्रॅव्हिटीची व्हॅल्यू ऑलमोस्ट हाफ होणार आहे, ते आपण कॅल्क्युलेशननं फायनलाइज करणार आहोत. पण सध्या लक्षात ठेवायचं की ॲक्सिलरेशन ड्यू टू ग्रॅव्हिटीमध्ये हाईटनुसार जो या ठिकाणी डिक्रीज यायला तो स्मॉल हाईटसाठी येणार आहे का, नाही. त्यासाठी जी हाईट आपण विचार करायलो तर ती तुलना कोणासोबत पाहिजे, अर्थच्या रेडियसपेक्षा. आता अर्थची रेडियस किती आहे, 6400. तर तुम्ही म्हणा असं किंवा 5000 किलोमीटरवर किती इफेक्ट होईल, 3200 किलोमीटरवर ग्रॅव्हिटी किती असेल, या अँगलमध्ये आपल्याला काय करायचं आहे, विचार करायचा आहे. तुम्ही म्हणताल 100 मीटरवर काय होईल, ते आन्सर ॲप्रॉक्सिमेटली तेवढंच येईल, त्याच्यामध्ये फार आपल्याला चेंजेस दिसतील का, नाही. म्हणजे लार्ज डिस्टन्सवर जेव्हा आपण जाऊ अर्थच्या सरफेसपासून तेव्हाच आपल्याला ग्रॅव्हिटीमध्ये काय दिसून येईल, डिक्रीज दिसून येईल, ओके. अदरवाईज स्मॉल डिस्टन्ससाठी नाही. फॉर एक्झाम्पल, रिमेंबर दॅट द रेडियस ऑफ द अर्थ इज 6400 किलोमीटर. आणि हे तुम्हाला रिमेंबर करायचं गरज नाही, बरोबर. ही व्हॅल्यू ऑलरेडी तुम्हाला पाठ आहे. If an aeroplane is flying at a height 10 km above the surface of the earth, its distance from the earth's surface changes from 6400 to 6410 km and the change in the value of g due to it is negligible. आता एक एरोप्लेन आहे, तो अर्थच्या सरफेसपासून किती डिस्टन्सला आहे, 10 किलोमीटर. म्हणजे 10 किलोमीटर काय आहे आपल्या इकडं, हाईट आहे. काय आहे, हाईट. त्यानंतर आपल्याला स्मॉल आरची व्हॅल्यू काढायची आहे. तर स्मॉल आरची व्हॅल्यू काढताना मी काय म्हणू तुम्हाला, कॅपिटल
आर मध्ये आपल्याला काय ऍड करायचं आहे, एच ऍड करायचं आहे. मग 6400 मध्ये आपण 10 ऍड केले तर आन्सर किती येईल, 6410 किलोमीटर. ही झाली स्मॉल आर ची व्हॅल्यू. म्हणजे आता पुन्हा एकदा सांगतो, एच किती आपल्याकडे 10 किलोमीटर, आर किती आहे 6400 किलोमीटर. आणि काल फॉर्म्युला सांगितला होता तुम्हाला की स्मॉल आर इज इक्वल टू काय आहे, कॅपिटल आर प्लस एच. कॅपिटल आर किती आहे सध्या 6400 आणि हाईट किती आहे 10. सो आन्सर किती येईल 6410. म्हणजे स्मॉल आर ची व्हॅल्यू काढण्याची ट्रिक जी आहे ते आपण प्रॉब्लेम मध्ये पण डिस्कस करू. ओके. On the other hand, when we consider an artificial satellite orbiting the Earth, we have to take into account the change in the value of g due to the large change in the distance of the satellite from the center of the Earth. आता वरती एक पॉइंट राहिला होता की 6400 किलोमीटर ची अर्थची रेडियस होती, त्यामध्ये आपण चेंज किती घेतला फक्त 10 किलोमीटरचा. आणि आपलं जे स्मॉल आरची व्हॅल्यू किती आली 6410 किलोमीटर. तर या डिस्टन्सला ॲक्सिलरेशन ड्यू टू ग्रॅव्हिटीच्या व्हॅल्यूमध्ये आपल्याला फार चेंज दिसेल का, नाही. जो बदल येईल तो कसा आहे निग्लिजिबल. निग्लिजिबलचा अर्थ आहे नगण्य, नियर अबाउट 0. म्हणजे ॲक्सिलरेशन ड्यू टू ग्रॅव्हिटीच्या व्हॅल्यूमध्ये 10 किलोमीटर हाईटवर उडणाऱ्या एरोप्लेनवर कुठलाही इफेक्ट नसणार. जी ही बॉटल आहे, या बॉटलवर जेवढी ॲक्सिलरेशन ड्यू टू ग्रॅव्हिटीची इम्पॅक्ट असेल तितकाच इम्पॅक्ट आपल्याला कशावर दिसणार आहे, एरोप्लेनवर दिसणार आहे. ओके. आता दुसऱ्या अँगलनं जर विचार केला तर आपल्याला माहीत आहे की जे आर्टिफिशियल सॅटेलाइट्स आहेत हे अर्थपासून विशिष्ट हाईटवर, ते हाईट किती आहे आपण पुढे कॅल्क्युलेट करू, तर तिथं काय करत असतात ते सर्क्युलर मोशनमध्ये काय करत असतात, ऑर्बिट करत असतात, बरोबर. आणि त्याला नेसेसरी सेंट्रिपिटल फोर्स काय केलेला असतो, प्रोव्हाइड केलेला असतो. आणि ॲज वी नो आपण काल पाहिलं होतं की एखादा ऑब्जेक्ट आहे तो अर्थपासून एक विशिष्ट हाईटवर आहे आणि त्याला जर नेसेसरी सेंट्रिपिटल फोर्स असेल, तो मोशनमध्ये असेल, तर तो अर्थवर फॉल होऊ शकतो का, नाही होऊ शकत. सो जेव्हा आपण आर्टिफिशियल सॅटेलाइट्सचा विचार करू जे की अर्थपासून एक विशिष्ट हाईटला काय करत आहे, ऑर्बिट करत आहे, तर अशा वेळेस ॲक्सिलरेशन ड्यू टू ग्रॅव्हिटीमधला जो चेंज आहे हा चेंज कसा असेल, लार्ज असेल. आणि याचं रिझन जर पाहिलं आपण तर जे सॅटेलाइट्स आहेत ते अर्थच्या सेंटरपासून निश्चितच लार्ज डिस्टन्सला असल्यामुळं ॲक्सिलरेशन ड्यू टू ग्रॅव्हिटीची मध्ये सुद्धा आपल्याला त्या ठिकाणी काय दिसून येईल, चेंज दिसून येईल. Some typical heights and the value of g at these heights are given in the following table. ओके. आता एक टेबल दिलेलं आहे तुम्हाला, त्या टेबलवरून आपण काय करू शकतो, ॲक्सिलरेशन ड्यू टू ग्रॅव्हिटीच्या व्हॅल्यूमध्ये काय चेंजेस येतोय ते आपण व्हॅल्यू कॅल्क्युलेट करू. आता पहा, अर्थचा जो सरफेस आहे त्याचं ॲव्हरेज आपण हाईट किती दाखवली 0, म्हणजे ही आपली काय समुद्र सपाटी ज्याला आपण सी लेवल म्हणू, बरोबर आहे का. तर सी लेवलवर ॲक्सिलरेशन ड्यू टू ग्रॅव्हिटीची व्हॅल्यू किती आली 9.8. त्यानंतर आपल्याला माहीत आहे की 8848 मीटर असणारा माउंट एव्हरेस्ट आपल्या पृथ्वीवरचं सर्वात उंच शिखर आहे. आणि आपण हे पण सायन्स पाहिलं होतं या अगोदर की 10 किलोमीटरपेक्षा जास्त हाईट असणारी वस्तू पृथ्वीवर असू शकत नाही नॅचरली. ओके. आता अर्थच्या समुद्र सपाटीपासून 8.8 किलोमीटर ही माउंट एव्हरेस्टची काय झाली हाईट. तुमच्यापैकी कोणी जर तिथं ट्रेकिंग करायला गेलं आणि टॉपला जर पोहोचला आणि त्यावेळेस त्याला वाटेल की मी पृथ्वीच्यापासून अर्थ सरफेसपासून 8.8 किलोमीटर आहे, निश्चितच माझं त्या ठिकाणी वेट कमी व्हायला पाहिजे. मास नाही, मास तर युनिव्हर्सल असतं, वेट काय व्हायला पाहिजे, कमी व्हायला पाहिजे. पण फार कमी दिसेल का तुम्हाला, नाही. कारण स्मॉल डिस्टन्ससाठी आपण ऑलरेडी मेन्शन केलं की स्मॉल डिस्टन्ससाठी ॲक्सिलरेशन ड्यू टू ग्रॅव्हिटीच्या व्हॅल्यूमध्ये जास्त चेंज येणार आहे का, नाही. ती व्हॅल्यू पहा 9.8ला 9.8च आहे. त्यानंतर तिसरं, आता आपल्याला माहीत आहे की काही बलून्स असतात की ज्याच्या सहाय्यानं काय करतो आपण अर्थच्या सरफेसपासून एक मॅक्झिमम हाईटवर पोहोचण्याचा प्रयत्न करतो. आता आजपर्यंत जो रेकॉर्ड आहे मॅक्झिमम हाईटवर बलूनच्या सहाय्यानं पोहोचण्याचा, मॅनमेड बलूनच्या सहाय्यानं, तर ती हाईट किती आहे 36.6 किलोमीटर. आता यामध्ये आपल्याला फक्त 0.03 राईट ना, 0.03चं डिक्रीज दिसेल, म्हणजे ती व्हॅल्यू किती आली 9.77. म्हणजे आता जेव्हा 36 किलोमीटर गेलो तेव्हा 0.03
एवढा आपल्याला डिक्रीज दिसला कशामध्ये, ग्रॅव्हिटीच्या व्हॅल्यूमध्ये. त्यानंतर आता आपले जे वेदर सॅटेलाइट्स असतात जे की आपल्याला वेगवेगळ्या प्रकारचे अलर्ट देतात. सध्या की आपल्याला माहिती आहे की ऑरेंज अलर्ट आहे, बरोबर आहे, काल परवा सांगितलं मी तुम्हाला. त्याच्यामुळं काल पाऊस पण पडला थोडासा हलक्या स्वरूपाचा, आहे की नाही. तर त्याची जी हाईट आहे ना ती अर्थपासून किती 100 किलोमीटरला आहे, ते 400 किलोमीटरला ते सॅटेलाइट्स काय केले आपण, लॉन्च केलेले आहेत. त्यानंतर आता 400 किलोमीटरला अप्रॉक्सिमेटली जी ॲक्सिलरेशन ड्यू टू ग्रॅव्हिटीची व्हॅल्यू आहे ती ऑलमोस्ट किती झाली आहे, 1.1 किलोमीटरनं रिड्यूस झाली, 1.1ने रिड्यूस झालेली आहे. आणि ती व्हॅल्यू किती आली, 8.7 आलेली आहे. आणि फायनली पाहू आपण जी कम्युनिकेशन सॅटेलाइट्स आपण लॉन्च करतो ज्याच्या साहाय्यानं तुम्ही मोबाईल्स, इंटरनेट, टेलिकम्युनिकेशन वगैरे यूज करता, ओके, संदेशवहनचे जे असतात ते सॅटेलाइट्स आपण अर्थच्या सरफेसपासून कोणत्या हाईटला प्लेस केले आहे, 35,700 किलोमीटर. आणि यावेळेस या पॉईंटला ॲक्सिलरेशन ड्यू टू ग्रॅव्हिटीची जी व्हॅल्यू पाहिली आपण ती असेल 0.225. ओके, असा हा टेबल आहे. फायनली आपण डिस्कस करू चेंजेस विथ डेप्थ. The value of G also change if we go inside the earth. आता प्रश्न असा आहे की अर्थच्या सरफेसच्या अबोव जाताना ॲक्सिलरेशन ड्यू टू ग्रॅव्हिटीची व्हॅल्यू काय झाली, डिक्रीज. मग बिलो जात असताना अर्थातच अर्थच्या सेंटरच्या दिशेने जात असताना ॲक्सिलरेशन ड्यू टू ग्रॅव्हिटीच्या व्हॅल्यूवर काही फरक पडतो का. तर जी व्हॅल्यू आहे ही निश्चितच इनसाइड द अर्थ जाताना सुद्धा काय होते, चेंज होते अर्थातच ती व्हॅल्यू काय होते या ठिकाणी, डिक्रीज होते. ओके, The value of R in equation 5 decreases and one would think that the value of G should increases as per the formula. आता मला सांगा, जेव्हा आपण अर्थच्या सरफेसच्या अबोव जातो तेव्हा हाईट ॲड करतो आपण, हाईट काय करतो आपण, अर्थच्या रेडियसमध्ये ॲड करतो, लक्षात आलं. म्हणून तिथं आरची व्हॅल्यू काय होती, इन्क्रीज झाली होती. आता आपण स्वतः अर्थच्या सेंटरच्या दिशेने चाललो म्हणजे आपल्याला आरमधून डेप्थ काय करावं लागेल, रिड्यूस करावं लागेल. म्हणजे त्या ठिकाणी ॲक्च्युअल डेप्थ काय व्हायली आपली, हां लक्षात येईल ना. म्हणजे आरची व्हॅल्यू या ठिकाणी काय होणार, डिक्रीज होणार, कारण आपण आर प्लस एच घेणार आहे का, नाही, तर आर मायनस एच किंवा आर मायनस डी घेणार आहे आपण, बरोबर आहे का. म्हणून आरची व्हॅल्यू काय होणार, डिक्रीज. आता एखाद्याला लॉजिक वाटेल की नाही, मागच्या वेळेस काय झालं की आरची व्हॅल्यू जेव्हा इन्क्रीज झाली होती तर ॲक्सिलरेशन ड्यू टू ग्रॅव्हिटीची व्हॅल्यू काय झाली होती, डिक्रीज झाली होती. मग आता इथं आर डिक्रीज व्हायला म्हणजे इथं ग्रॅव्हिटी काय होईल, इन्क्रीज. कारण सरनं शिकवलेले प्रोपोर्शनल बरोबर इन्क्रीज होत असेल, एक व्हॅल्यू इन्क्रीज आणि दुसरी डिक्रीज होत असेल तर दुसरी डिक्रीजला ती व्हॅल्यू काय व्हायला पाहिजे, इन्क्रीज. पण हा तुमचा जो महान लॉजिक आहे हे की नाही, हा काय होतो या ठिकाणी चुकीचा होतो. कारण इथे आरची व्हॅल्यू जरी डिक्रीज होत असेल मात्र जीची व्हॅल्यू सुद्धा काय होणार या ठिकाणी, डिक्रीजच होणार. कारण याचं रिझन जर पाहिलं आपण, कारण हाईटसाठी ॲक्सिलरेशन ड्यू टू ग्रॅव्हिटीची व्हॅल्यू काढण्याचा फॉर्म्युला वेगळा आहे आणि डेप्थसाठी काढण्यासाठी वेगळा आहे. क्लिअर. However, the part of the earth which contributes towards the gravitational force felt by the object also decreases. पण वास्तविकता अशी आहे की अर्थचा जो पार्ट ॲक्च्युअल ऑब्जेक्टवर ग्रॅव्हिटेशनल फोर्स अप्लाय करतो तर अर्थातच त्याचं जे कॉन्ट्रीब्युशन आहे अर्थातच तो ॲक्सिलरेशन ड्यू टू जी ग्रॅव्हिटी आहे ती या ठिकाणी काय होते, निश्चितच डिक्रीज होते डेप्थनुसार सुद्धा. Which means that the value of m to be used in equation 5 also decreases. आता पहा, अर्थचा पार्ट ज्यानं की सहभाग घेतला होता ऑब्जेक्टवर ग्रॅव्हिटेशनल फोर्स अप्लाय करण्यासाठी, जेव्हा आपण अर्थच्या पुढे चाललो, बिलो चाललो, डेप्थमध्ये चाललो तर अर्थचा जो पार्ट आहे तो पार्टसुद्धा या ठिकाणी काय व्हायला, मिस व्हायला. अर्थचा पार्ट मिस व्हायला म्हणजे अर्थचं जे आपण मास या ठिकाणी यूज करत होतो, जेवढं मास अर्थच्या सरफेसवर असताना ग्रॅव्हिटेशनल फोर्स अप्लाय करण्यासाठी यूज केला गेला होता, जितकं आपण अर्थच्या कुठं चाललो या ठिकाणी डेप्थमध्ये चाललो तितकं ते अर्थचं पूर्ण मास आता आपल्याला विचारात घ्यायचं आहे का, नाही. तर जितकं आपण डेप्थमध्ये जाऊ तर अर्थच्या मासची व्हॅल्यू जी आहे ती व्हॅल्यू या ठिकाणी काय होत जाते, डिक्रीज होत जाते. As a combined result of change in R and M, the value of G decreases as we go
inside the earth. पॉईंट हा पुन्हा एकदा लक्षात ठेवा तुम्ही की जेव्हा आपण अर्थच्या डेप्थमध्ये चाललो तर दोन गोष्टीचा इम्पॅक्ट कमी व्हायला, एक आहे आर आणि दुसरा आहे एम. अर्थच्या जेव्हा आपण सेंटरच्या दिशेने जाऊ तेव्हा आपण बिहाइंड सोडलेला जो सरफेसचा पोर्शन आहे तो आपल्याला काय करायचं त्या ठिकाणी रिमूव्ह करायचा, त्याचा ग्रॅव्हिटेशनल इम्पॅक्ट आपण विचारात घेणार नाही. अँड दॅट्स वाय स्मॉल आर आणि कॅपिटल एम या दोन्हींचा कंबाईन रिझल्ट दोन्हीसुद्धा काय व्हायला या ठिकाणी डिक्रीज व्हायले. अँड दॅट्स वाय जी ॲक्सिलरेशन ड्यू टू ग्रॅव्हिटीची व्हॅल्यू आहे ती सुद्धा इनसाइड द अर्थ जाताना फायनली काय होते, डिक्रीज होते. इंटेस्ट क्वेश्चन, Will the direction of the gravitational force change as we go inside the earth? आता प्रश्न विचारलेला आहे की ग्रॅव्हिटेशनल फोर्सची जी दिशा आहे, ओके, तर जेव्हा आपण इनसाइड द अर्थ जाऊ तर ग्रॅव्हिटेशनल फोर्सची डायरेक्शन जी आहे ती चेंज होईल का? तर आन्सर आहे नाही. का होणार नाही? कारण ॲक्च्युअल आपण जेव्हा ग्रॅव्हिटेशनल फोर्स कन्सिडर केले होते तर ग्रॅव्हिटेशनल फोर्स चालवायचं आपण म्हणलो होतो की अर्थला काय आहे, युनिफॉर्म स्पेअर आहे, युनिफॉर्म डेन्सिटी आहे. सर्व फोर्सेस हे कुठून अप्लिकेबल आहे, सेंटर ऑफ मासपासून आपण सर्व डिस्टन्स मेजर करायलो. आणि जेव्हा आपण सरफेस सेंटरपासून डिस्टन्स मेजर केले होते, सरफेसपासून केले होते का? नाही. मग एखादी वस्तू पृथ्वीच्या दिशेने सेंटरच्या दिशेने जात असेल परंतु सेंटर पासून डिस्टन्स आपण मेजर केल्यामुळं अजून आपण सेंटरपर्यंत पोहोचलो का? नाही. म्हणून त्या डायरेक्शनमध्ये कुठलाही चेंज येणार नाही. नेक्स्ट क्वेश्चन, What will be the value of g at the center of the earth? आता अर्थच्या सेंटरवर ॲक्सिलरेशन ड्यू टू ग्रॅव्हिटीची व्हॅल्यू काय असेल? तर ती व्हॅल्यू असेल 0. ओके, ॲट डी इज इक्वल टू 0, जी इज इक्वल टू 0. म्हणजे डेप्थ जर 0 असेल, डेप्थ 0 या अर्थातच ती कुठं आहे वस्तू, अर्थच्या सेंटरवर. आणि दॅट्स वाय जीची व्हॅल्यू सुद्धा काय असेल, 0. Every planet and satellite has different masses and radius. आता आपल्याला माहीत आहे की कोणताही प्लॅनेट किंवा कोणताही सॅटेलाइट्स कोणाचंच मास आणि रेडियस कोणासोबत मॅच होतं का? नाही. प्रत्येकाची व्हॅल्यू काय आहे, डिफरंट आहे, युनिक आहे. ओके, Hence, according to equation 6, the value of g on their surface are different. मग प्रश्न असा आहे की मास आणि रेडियस जर डिफरंट असेल, आपल्याला माहीत आहे की स्मॉल जीचे एक फॉर्म्युला पाहिला होता आपण, कॅपिटल GM अपॉन आर स्क्वेअर. म्हणजे याचा अर्थ काय झाला की ॲक्सिलरेशन ड्यू टू ग्रॅव्हिटीची व्हॅल्यू ही काय आहे, डायरेक्टली प्रोपोर्शनल टू द मास ऑफ द प्लॅनेट अँड इन्व्हर्सली प्रोपोर्शनल टू द स्क्वेअर ऑफ द रेडियस. बरोबर. हां, पण आता वरची आपण कन्सेप्ट पाहिली होती की एमचा इम्पॅक्ट कमी झाला होता आणि ग्रॅव्हिटी एमच्या काय आहे, डायरेक्टली प्रोपोर्शनल. तिथं एम काय झाला होता, रिड्यूस. दॅट्स वाय जीची व्हॅल्यू काय झाली होती, रिड्यूस. सेम फेनॉमेना लक्षात ठेवायचा आहे की आपलं इक्वेशन काय सांगत आहे. आपलं जी जो आहे, मी तुम्हाला अगोदरच म्हणलो होतो की ॲक्सिलरेशन ड्यू टू ग्रॅव्हिटी ही ऑब्जेक्टवर इंडिपेंडेंट आहे. ऑब्जेक्टची कोणतीही प्रॉपर्टी आहे आपण काल स्पष्ट पाहिलं होतं, ऑब्जेक्टची प्रॉपर्टी त्याच्यावर डिपेंड आहे का? नाही. तो स्वतः तो प्लॅनेट, अर्थ है ना, यांच्या प्रॉपर्टीजवर डिपेंड आहे. आणि त्यांच्या कोणत्या प्रॉपर्टी विचार घ्यायचा आपल्याला, मास आणि रेडियस. सो दॅट्स वाय मास आणि रेडियस ही प्रत्येक सॅटेलाइट आणि प्रत्येक प्लॅनेटची डिफरंट असल्यामुळं त्यांची ॲक्सिलरेशन ड्यू टू ग्रॅव्हिटीची व्हॅल्यू सुद्धा कशी असली पाहिजे, डिफरंट असली पाहिजे, युनिक असली पाहिजे. ओके. On the moon, it is about 1/6 value of the on the earth. आणि ॲज वी नो की या अगोदर आपण पण डिस्कस केलं होतं की एखाद्याचं वेट जर 600 न्यूटन असेल तर त्याचं चंद्रावर वेट किती असतं, 100 न्यूटन. बरोबर. याचा अर्थ की मूनवर जर पाहिलं आपण तर ॲक्सिलरेशन ड्यू टू ग्रॅव्हिटीची जी व्हॅल्यू आहे ती अर्थच्या ॲक्सिलरेशन ड्यू टू ग्रॅव्हिटीच्या व्हॅल्यूच्या किती आहे, 1/6 टाइम. आता आपल्या इकडं किती आहे, 9.8. म्हणजे तिथे किती असेल, अप्रॉक्सिमेटली 1.6. 1696 आहे ना, 6ने डिवाइड करू आपण, तो 1.6 अप्रॉक्सिमेट व्हॅल्यू असेल. As a result, using the same amount of force, we can jump 6 times higher on the moon as compared to that on the earth. आता ओव्हरऑल काय झालं, पण याचा परिणाम काय झाला की सेम अमाऊंटचा फोर्स आपण पृथ्वीवर पण वापरला आणि चंद्रावर पण वापरला. तर अशा वेळेस जेव्हा आपण जम्प करू, वी कॅन जम्प 6 टाइम हायर ऑन मून कम्पेअर टू द अर्थ. अर्थपेक्षा आपण मूनवर 6 पटीने जास्त. जसं की आता इथं समजा एखादा तुमच्यापैकी जर 2 फूट
जर काय करत असेल, जंप घेत असेल, तर तो चंद्रावर किती घेणार? 6 2 12. व्हाय? बिकॉज ग्रॅव्हिटी तुम्हाला ओढणारी कमी ना, ग्रॅव्हिटीची व्हॅल्यू काय होईल या ठिकाणी? कमी. लक्षात आलं ना? मग ग्रॅव्हिटी जी आहे जितकी कमी होईल तितक्या मॅक्झिमम हाईटला तुम्ही काय करू शकणार? या ठिकाणी जम्प करू शकणार. मग तिथे सुद्धा 6 टाइमचा हा इम्पॅक्ट, फॅक्टर 6 लक्षात ठेवायचा तुम्ही. ओके, नेक्स्ट व्हिडिओमध्ये आपण मास अँड वेट या संदर्भात डिटेलमध्ये डिस्कस करू.